करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, गरजेपुरतं आपण वागत असतो. तुम्ही नसाल, तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. या देहाचा भाग चालू आहे. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपली किंमत शून्य आहे की नाही हे आपल्यावरूनच ठरत असतं. दुसरी लोक आपल्याकडे कोणत्या रीतीने पाहत असतात, कोणत्या दृष्टिकोनातून पाहत असतात, ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही. रस्त्यावरून चालताना कितीतरी लोक आपल्याला भेटत असतात, परंतु ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू येईल असा माणूस सहजासहजी भेटेल का हो? नाही ना. म्हणून खरंच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही. कारण आपल्याला सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, तरीसुद्धा आपल्या वाटेला दुःख आलेले आहे. आणि ज्यांच्या वाटेला काहीच नाही आहे तरीसुद्धा ते आनंदी आहेत. आपण विचार जर केला, आपण पुढच्यांची गरज पाहत नाही आहे की पुढचा समोरचा माणूस कसा आहे. आपल्या पायामध्ये 1000-2000 रुपयाच्या बुटं आहेत, सँडल्स आहेत, चपला आहेत, आणि समोरच्या व्यक्तीच्या पायामध्ये पाहायला गेलो बुटंसुद्धा नाही, चप्पल नाही आहे, बिन चपलेचा आहे, तरीसुद्धा उन्हाचे चटके त्यालासुद्धा मिळत आहेत. परंतु विचार करा, माणुसकी नातं का महत्त्वाचं? स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करता यायला हवा. आपण आपली जुनी झालेली बुटं, चपला काय करत असतो? फेकत असतो. जुने झालेले कपडे काय करत असतो? बरोबर की? ज्या वेळेला आपण हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये ज्यावेळी आपण जेवण करतो, कितीतरी आपण पदार्थ फेकत असतो. सर्वच्या सर्व आपण कधी खात नाही. विचार करा. हा भाग या देहाचा चालू आहे. कारण समर्थ म्हणाले, जर कुणाला काही बोललं तर लगेच राग येईल, कारण कलियुग आहे. कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. का सांगितलेलं आहे? पुढच्याची गरज संपली की माणूस शून्य का होतो? मग आपली शून्य किंमत आहे की नाही आहे कशावरून ठरवायचं? आपण हॉटेलमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी बघा, हॉटेलमध्ये आपल्याला सर्वजण वाढायला येतात, सेवा करत असतात, आणि आपण त्यांना जे दिलेलं आहे आपण ऑर्डर ते येत असतं, आपण स्वीकारत असतो. खाऊन झाल्यानंतर आपण सर्वचे सर्व खात नाही आहे. काही पदार्थ, काही वस्तू आपण टाकून देतो. कारण का? पोट भरतं. जे बिल झालेलं आहे ते बिलसुद्धा आपण पे करतो, भरत असतो, आणि त्यांना टिप्स म्हणून देत असतो. बरोबर की नाही? त्यांनी आपली सेवा केलेली आहे. मग जे रस्त्यावर बसलेले आहेत, जे भाजी विक्रेते असतात, फळं विक्रेते असतात, बघा अनेक प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला भूक लागली की आपण फळं घेतो, भाज्या घेतो. मग त्यांच्याकडे जात असताना आपण काटकसर का करत असतो? हा भाग आपल्या मनामध्ये यायला. तिथे आपली किंमत शून्य का होते? इथे सुद्धा आपली त्या लोकांनी सेवा केलेली आहे आणि आपण त्यांना काय दिलेलं आहे? टिप्स म्हणून पैसे दिलेले आहेत. बरोबर? बिलाच्या पेक्षा जास्त आपण रक्कम दिली की नाही? बिल 1000 रुपये झालं, 1000 रुपये नक्कीच दिले,
परंतु आपण जास्त काय दिलेले आहेत, ₹50 ₹100 एक्स्ट्रा दिलेले आहेत, कारण त्यांनी आपली सेवा केलेली आहे. आणि आपण रस्त्यावर आली की आपली किंमत शून्य का? कारण आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आपली किंमत वाढलेली आहे आणि रस्त्यावरती ज्यावेळी आपण एखादा फळ विक्रेता असेल, एखादा बघा भाजी विक्रेता असेल, तिथे गेल्यावर आपण ₹10 कमी कर, ₹5 कमी कर, ₹20 कमी कर, एवढ्याच किमतीमध्ये दे. म्हणजे आपण आपली तिथे कमी किंमत करत असतो. भाग समजला? समर्थ म्हणाले, "कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका." समजण्यासाठी भाग दिलेला आहे. म्हणून गरज केव्हा असते? सगळ्यांचा विचार आपल्याला करता यायला हवा. उन्हामध्ये बसणारे लोकंसुद्धा बघा विक्रेते असतील, ते सुद्धा पोटासाठी कार्य करत आहेत, कष्ट करत आहेत. म्हणून रागावलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही बोलू शकते, पण आपलं कधीच वाईट करू नाही शकत. कारण का? त्या व्यक्तीच्या रागात काळजी आणि मनात प्रेम असतं. आता आपले मित्र असतात, आपले घरातील नातेवाईक असतात. आपल्याला राग आला किंवा दुसऱ्यांना राग आला, की आपल्याला ते काहीतरी बोलत असतात. आपण त्यांच्या वाटेला जर गेलो, तर नक्कीच ते आपल्याला बोलणारच. परंतु आपलं कधी वाईट करतील का? नाही करणार. कारण का? त्यांना एवढी जाणीव असते, की आपल्याला केव्हा तरी त्यांनी मदत केलेली आहे आणि आतापर्यंत ते करत आहेत. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर त्यांच्या मनामध्ये प्रेम असतं. राग येणार, मत्सर क्रोध उभा राहणार. आपण बोलताना सुद्धा लगेच रागावतो, परंतु आपल्याला नंतर कळतं, अरे त्या व्यक्तीला आपण काहीतरी चुकून बोललो. कुणासाठी कितीही जरी केले ना, तरी उपयोग फक्त की केव्हा बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. कुणासाठी कितीही जरी आपण करत राहिलो, तरी आपला उपयोग फक्त त्यांची गरज संपेपर्यंतच असतो. मग उपयोग केव्हा करून घेतील? ज्यावेळी त्यांना गरज असेल, त्यावेळी आपला संपूर्णपणे उपयोग करून घेणार. बरोबर ना? म्हणून आपण बघा एखाद्या वेळी दुःख आले, एखाद्या वेळी आपल्याला कोणाशी तरी बोलायचं, मन मोकळं करायचं. मग अशी व्यक्ती शोधत असतो, की त्या व्यक्तीशी बोलत असताना आपल्याला जो झालेला दुःख आहे, त्या दुःखाच्या भावना कमी होताना दिसतील. पूर्णपणे झालेले दुःख हे ज्याप्रमाणे पाण्याची लाट बघा ओसरत असते, त्याप्रमाणे आपले सर्व दुःख हे ओसरून जातील. आणि अशा कोणत्यातरी व्यक्तीला आपण ज्यावेळी सांगत असतो ना, त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला हसत असते. आपलं संपूर्णपणे ज्या प्रकारे आपलं मनोरंजन, त्याप्रकारे ती व्यक्ती प्रत्यक्षपणे स्वतःहून करत असताना इतरांना भाग पाडत असते की नाही. म्हणून तिशी बोलणं गरजेचं आहे, की जिथे आपल्या भावना समजून घेईल. अशी लोकं, अशी संगत आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. कारण डोळे तर सर्वांनाच आहेत ना. कारण फार कमी माणसं विचार जर केला, डोळ्यांनी पाहणारी लोकं आणि त्यांचा दृष्टिकोन बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा स्वार्थीपणा दिसत असतो. आपल्याला त्या दृष्टिकोनातून पाहायचं नाही आहे. आपण आपला स्वार्थीपणा कमी करायचा आहे. प्रेम म्हणजे काय? तर गवताचं एक नाजूक पातं, हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं.
ते म्हणजे प्रेम. आईवडिलांचं प्रेम, पतीपत्नींचं प्रेम, भावा-बहिणींचं प्रेम, भावाभावांचं प्रेम. बघा प्रत्यक्ष जर पाहिलं ना, प्रेमाचं नातं फक्त जोडता आलं पाहिजे. जीवनात कुठलाही संघर्ष करावा लागला तरी चालेल, परंतु नातं कधी बघा तोडायचं नाही. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका. आपण तेच करत असतो. आपल्याला संपूर्णपणे जो पल्ला गाठायचा आहे, तो गाठत असताना आपल्याला अनेक अडचणी आल्या ना, संकटं उभी राहिली, प्रसंग ओढवले, की तो आपण रस्ताच बदलून टाकतो आणि मागचे येऊन पुढं जातात, तरीसुद्धा आपण तिथल्या तिथंच. म्हणून मनात धरलेली ज्या प्रकारे बघा जो मार्ग आहे, तो कधी सोडायचा नाही. कितीही जरी संकटं आली, कितीही प्रसंग जरी ओढवली, तरी ध्येय पूर्ण होतपर्यंत हार मानायचा नाही. कधी जीवनात कितीही संघर्ष करावा लागला, तरी हार मानायची नाही. कारण पराजय या शब्दामध्येच जय आहे. अपयश या शब्दामध्येच यश दडलेलं आहे. म्हणून आयुष्य अवघड आहे, पण अशक्य ज्या ज्या गोष्टी आहेत त्या शक्य होणारच. चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात, जे चांगले प्रयत्न करत असतात. बघा आपण टी व्हीमध्ये सुद्धा पाहत असतो. अनेक प्रकारचे खेळाडू बघा धावत असतात, परंतु कोणीतरी एक जिंकत असतो. अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतात. कोणाचा पाय लचकतो, कोणाचा पाय मुरगळतो, तरीसुद्धा धावत असतात. आणि आपल्याला जर कोणी असं सांगितलं, बघा आपण काय करणार? आपण आपला आत्मविश्वास संपूर्णपणे घालवून बसणार. कुणाच्या नशिबाला हसू नका हो. नशीब कोणी विकत घेत नसतं. वेळेचा उपयोग आपल्याला करता यायला हवा. आपण इतरांना हसत असतो आणि त्यांच्या नशिबाला दोष देत बसत असतो. कारण आयुष्यात वाईट वेळ कधी सांगून येत नाहीये. त्यासाठी आपली बुद्धी ही भ्रमिष्ट न होता तल्लख वृत्ती असली पाहिजे. कारण नशिबाशिवाय शेवटी कर्म महत्त्वाचं आहे. कर्म उत्तमाचं असेल तर नशीब उत्तमाचं आहे. ज्याप्रमाणे कर्माने संपूर्णपणे व्यक्ती जिंकलेली आहे, तर नशीब नक्कीच त्याला साथ देणार आहे. म्हणून चांगले विचार का महत्त्वाचे आहे? सुरुवात जर केली तर शेवट होतपर्यंत आपल्याला ते जे कर्म आहे, जे काम आहे, त्या कामावर विश्वास असला पाहिजे. जर विश्वास असेल तर ती गोष्ट साहजिकच आपल्याला करता येईल, पार पाडता येईल. ते कर्म, ते काम खूप सोपं असतं, परंतु ते आपण अवघड करून बसत असतो. म्हणून आयुष्यातील सुंदर क्षण हे जपता यायला पाहिजे. बघा पंतीमध्ये तेल असतं बघा, कुठपर्यंत टिकतं? जोपर्यंत त्या पंतीमध्ये आहे कापसाची वात आहे तोपर्यंतच टिकतं ना. तसंच हा देह कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आणि आपली शिल्लक आहे तोपर्यंतच हा देह टिकणारा आहे. ज्यावेळी ह्याची शिल्लक संपेल त्यावेळी अंतरीचा अंतरात्मा निघून जाईल आणि या देहाला काडीची किंमत उरणार नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला इतरांना गरज असेल त्या त्या वेळेला आपला पुढाकार असणं गरजेचं आहे. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.